नमस्कार मित्र हो. भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू 25 आविष्कार उलगडून दाखवण्यात आलेले आहेत. या महामालिकेत प्रत्येकी 20 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स असणार आहेत आणि या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी आपल्यासमोर सादर करणार आहे. चला तर पुढे जाऊया. भीमभाष्यच्या या 23व्या एपिसोडमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका अतिशय वेगळ्या पैलूबद्दल बोलणार आहोत. तो पैलू म्हणजे कामगार नेते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कामगिरी. डॉक्टर आंबेडकरांचा भारतीय कामगार चळवळीमधला सहभाग अनेक वेगवेगळ्या अवस्थांमधून गेला आहे असं दिसून येतं. 1920च्या दशकामध्ये भारतामध्ये कामगार चळवळीमध्ये कम्युनिस्ट प्रणित कामगार संघटनांचं प्राबल्य होतं. 1924, 1925, 1928, 1929 या सालांमध्ये गिरणी कामगारांनी अनेकदा संप पुकारले होते. एप्रिल 1929ला जो संप झाला होता, गिरण्यांचा संप, त्यामध्ये जवळजवळ 75,000 कामगारांनी भाग घेतला होता. 43 गिरण्यांमधल्या 75,000 कामगारांनी. आणखी एक मोठा संप झाला, तो झाला 1934 साली. कामगारांचा संपावर जाण्याचा हक्क योग्यच आहे असं डॉक्टर आंबेडकरांचं ठाम मत होतं. मात्र त्यांच्या मते हे जे शस्त्र आहे, संपाचं जे शस्त्र आहे किंवा अस्त्र आहे, ते शून्यपणे वापरायला जायला हवं. त्यातून कामगारांचं कल्याण साधलं गेलं पाहिजे. केवळ राजकीय लाभांसाठी संपाचं हत्यार उगारायला नको अशी त्यांची भूमिका होती. 1920 आणि 1930 या दशकांतील कम्युनिस्ट प्रणित संपांना डॉक्टर आंबेडकरांनी पूर्णपणे विरोध दर्शवला होता. 1928 साली तर डॉक्टर आंबेडकरांनी गिरणी कामगार संघटनेच्या विरोधात विस्तृत मोहीम चालवली. त्यांनी त्यांचं जे मुखपत्र होतं बहिष्कृत भारत, त्यातून निवेदन दिलं की ते 1929 सालच्या संपाच्या बाजूने नाहीत, कारण आधीच्या संपांनी अगोदरच बहिष्कृत वर्गाची स्थिती, आर्थिक स्थिती ही दुस्सह झाली होती. याचा अर्थ स्पष्ट होता, कम्युनिस्टांना हे अजिबात खपलं नाही आणि कम्युनिस्ट नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कामगारांचा शत्रू म्हणून त्यांच्यावरती ठपका ठेवला होता. 1936 साली ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष या आपल्या राजकीय पक्षाची स्थापना केली, तेव्हा कम्युनिस्टांनी त्यांचं मुळीच स्वागत केलं नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून या पायी कामगारांमध्ये विनाकारण दुफळी माजणार होती. कामगार वर्गाच्या संघर्षात अस्पृश्य आणि इतर कामगारांचं हित हे समसमान असून स्वतंत्र मजूर पक्षाचं काही एक प्रयोजन नाही असा युक्तिवाद कम्युनिस्टांनी केला होता. कारण कम्युनिस्ट चळवळ, कामगार चळवळ ही एकाच छत्राखाली चालवली गेली पाहिजे असं त्या सगळ्यांचं, असं कम्युनिस्ट नेत्यांचं मत होतं. 12 आणि 13 फेब्रुवारी 1938 या दिवशी मनमाडला, नाशिक जिल्ह्यामधलं मनमाड जे आहे, तिथे अस्पृश्य GIP रेल्वे कर्मचाऱ्यांची परिषद भरली होती. GIP रेल्वे म्हणजे सध्याची मध्य रेल्वे.
GIP ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे असं त्याचं नाव होतं. त्याचं रूपांतर आता मध्य रेल्वेमध्ये झालेलं आहे. तर ही जी परिषद झाली होती त्या परिषदेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या स्थापनेमागची जी संयुक्तिकता होती ती विशद केली आणि म्हटलं, फार महत्वाचं आर्ग्युमेंट किंवा काउंटर प्रतिवाद त्यांनी केला. ते म्हणाले, कम्युनिस्ट पुढारी हे जरी कामगारांच्या हक्कासाठी संघर्ष करत असले तरी कामगारांमधले जे अस्पृश्य आहेत, अस्पृश्य कामगार आहेत, त्यांच्या मानवी हक्काबाबत कुठल्याही कम्युनिस्ट नेत्याने कधीही लढा दिल्याचं मी पाहिलेलं नाही. म्हणजे कामगार सगळे एकच आहेत असं म्हणायचं आणि त्यामध्ये अस्पृश्य कामगार आणि स्पृश्य कामगाराचा भेद करायचा हे तंत्र कामगार नेत्यांनी वापरलं होतं. याची नोंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली. या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अध्यक्षीय भाषण केलं त्यामागे त्यांचं जे कामगार विषयक धोरण होतं त्याच्या मागची भूमिका ही सर्वार्थानं त्यांनी समजावून दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की बहिष्कृत वर्ग कामगारांची ही वेगळी परिषद भरवून मी कामगारांमध्ये फूट पाडत आहे असं कम्युनिस्ट कामगार पुढाऱ्यांच्या तक्रारीचं सार दिसतं आहे. मी त्यांना उद्धृत करतोय डॉक्टर आंबेडकरांना. ते म्हणतात, आम्हाला दोष देणाऱ्या कामगार पुढाऱ्यांना एक विशिष्ट प्रकारचा भ्रम झालेला आहे. कार्ल मार्क्स वाचल्यामुळे त्यांना एवढंच ठाऊक आहे की समाजामध्ये फक्त कामगार आणि मालक असे दोनच वर्ग असतात. मार्क्स वाचून ते असं गृहीत धरतात की भारतात देखील मालक आणि नोकर असे दोनच वर्ग आहेत. कोणत्याही समाजामध्ये नोकर आणि मालक असे दोनच स्पष्ट वर्ग असतात असं मार्क्सने कुठेही म्हटलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, भारताच्या बाबतीत तर हा विचार स्पष्टपणे चुकीचा आहे. भारतामध्ये असे सापेक्षपणे निश्चित असे दोन वर्ग अस्तित्वात नाहीत. सर्व कामगार एक असून त्यांचा एकच वर्ग आहे ही जी घोषणा आहे ही आदर्श रूप आहे. ती प्रत्यक्षात उतरवायची आहे म्हणून ती वस्तुस्थिती आहे असं समजून चालणं ही फार मोठी चूक आहे असं प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. डॉक्टर आंबेडकर म्हणाले, पुन्हा त्यांना उद्धृत करतो आहे, बहिष्कृत कामगार वर्गाचं उदाहरण घ्या आणि इतर वर्गांच्या कामगारांबरोबर त्यांची तुलना करून पहा. रोजगार मिळवण्याचा कोणत्या सुविधा कामगाराला, अस्पृश्य कामगाराला उपलब्ध आहेत? नोकरीची सुरक्षितता आणि तिच्यातील प्रगतीच्या दृष्टीने त्याचं भवितव्य काय आहे? तो अस्पृश्य असल्यामुळे अनेक उद्योगांचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद झालेले आहेत. डॉक्टर आंबेडकरांनी उदाहरण देऊन सांगितलं. ते म्हणाले, मी उद्धृत करतो आहे, मुंबई इलाख्यातील मुंबई आणि अहमदाबाद येथील कापड गिरण्यातल्या विणाई विभागाचे दरवाजे दलित वर्गासाठी बंद आहे एवढे मला निश्चित माहीत आहे. अस्पृश्य कामगार फक्त सूत कताईच्या विभागातच काम करू शकतात आणि सर्वात कमी पगार हा सूत कताई विभागात आहे. त्यांना विणाई विभागातून वगळण्यात आलेलं आहे. याचं कारण म्हणजे ते अस्पृश्य आहेत. आणि इतर हिंदू कामगार मुसलमान कामगारांबरोबर काम करायला तयार असले तरी अस्पृश्य कामगारांच्या बरोबर काम करण्यास ते तयार नाहीत. वंश आणि धर्मामुळे एक कामगार दुसऱ्याचा शत्रू बनत असल्यामुळे कामगारांच्या ऐक्याआड येणारी कारणे नष्ट करणं हाच कामगार कल्याणाचा, कामगार ऐक्याचा खरा मार्ग होय असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. सामाजिक दृष्टीने उच्च नीच भेदभाव मानणं आणि पाळणं हे तत्वतः चूक असून कामगार संघटनेसाठी तर ते फारच घातक आहे. हे कामगारांना सांगणं हाच कामगार ऐक्याचा खरा मार्ग आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो पवित्रा घेतला होता तो 1938 सालच्या औद्योगिक तंटे विधेयकाच्या विरोधात पुकारलेल्या संपामध्ये मनपूर्वक सहभागी होण्याशी पूर्णपणे सुसंगत होता. हे जे विधेयक होतं औद्योगिक तंटे विरोधक, या विधेयकाद्वारे कामगारांच्या संप करण्याच्या हक्कांवर निर्बंध घातले गेले होते आणि संप हे बेकायदेशीर ठरवले गेले होते. लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते असलेल्या डॉक्टर आंबेडकरांना ते मान्य होणं शक्यच नव्हतं. कामगारांवर गुलामगिरीचं बंधन लादणं हे लोकशाहीचं विडंबन आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळे ते पेटून उठले. 15 सप्टेंबर 1938 रोजी मुंबई प्रांताच्या विधानसभेमध्ये औद्योगिक तंटे विधेयकावर खुलासेवार आणि तडाखेबंद भाषण करताना डॉक्टर आंबेडकर म्हणाले, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, या बिलातील शेवटच्या कलमावरून असं दिसतं की हे बिल 1934 सालच्या संपबंदी बिलाची जागा भरून काढण्यासाठी आणण्यात आलेलं आहे. 1934च्या कायद्यानं ही जी तडजोड आहे, कामगार आणि मालक यांच्यामधली जी तडजोड आहे, ही तडजोड ऐच्छिक केलेली होती. परंतु आजच्या बिलानं मात्र तडजोड सक्तीची होणार आहे. इतकाच फरक प्राधान्य करून 1934च्या कायद्यात या बिलानं घडणार आहे. 1934च्या कायद्याने स्थापलेली ऐच्छिक तडजोड अनिवार्य करण्याची आवश्यकता आज का बरं भासली? डॉक्टर आंबेडकरांनी प्रश्न केला. ते म्हणाले, 1934 साली जर सक्तीच्या तडजोडीची गरज भासली नाही तर हल्ली अशी काय बरं परिस्थिती उद्भवलेली आहे की ज्यामुळे सरकारला तो कायदा बदलून जारीची तडजोड, कंपल्सरी तडजोड करण्याची जरुरी भासावी. जारीच्या तडजोडीचं म्हणजे अनैच्छिक तडजोडीचं समर्थन करताना मुख्यमंत्र्यांनी काही संपांचे आकडेवारी देऊन असं दाखवलं होतं की सध्या हिंदुस्थानात वारंवार व गंभीर स्वरूपाचे असे संप होत असल्यामुळे ऐच्छिक तडजोडीऐवजी सक्तीच्या तडजोडीची योजना करण्याची आवश्यकता उत्पन्न झाली आहे. परंतु मी संपाचे आकडे, त्यात भाग घेतलेल्या कामगार लोकांची संख्या, फुकट गेलेल्या कामांच्या दिवसांचे तास याचा काळजीपूर्वक अभ्यास केला असल्यामुळे मला मुख्यमंत्र्यांचं म्हणणं मुळीच पटत नाही. अनकोट. लेबर ऑफिसने प्रसिद्ध केलेल्या लेबर गॅझेटमधल्या डेटा, त्यातली माहिती, तिचे विश्लेषण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सप्रमाण सिद्ध केलं की माननीय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे ते चूक आहे. हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं, आकडेवारी दिवशी सिद्ध करून दाखवलं. त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी काही विशिष्ट संप बेकायदा ठरवणाऱ्या कलमांचा समाचार घेतला. प्रथम त्यांनी संप बेकायदा ठरवणारं या बिलातलं 62वं प्रकरण वाचून दाखवलं आणि ते म्हणाले, मी त्यांना उद्धृत करतो आहे, ही कलमे न्याय्य आहेत असं दाखवण्यासाठी सांगण्यात आलं आहे की संप करणे हा हक्कच मुळी कोणाला असू शकत नाही. कामगारांना संप करण्याचा हक्कच नसल्यामुळे कामगारांना त्याबद्दल शिक्षा करणं ही गोष्ट नीतीच्या अथवा कायद्याच्या विरुद्ध नाही. डॉक्टर आंबेडकर म्हणाले, मला माझ्या भाषणामध्ये या म्हणण्याचं खंडन करायचं आहे. ते म्हणतात, आणि मी पुन्हा उद्धृत करतो आहे, कामगारांना संप करण्याचा हक्कच मुळी नाही असं सांगण्यात येत आहे. परंतु याला माझं उत्तर असं आहे की जो मनुष्य असं म्हणू शकतो त्याला संप म्हणजे काय तेच मुळी कळलेलं नाही. संप म्हणजे नोकरीचा करार भंग करणे असा जर अर्थ धरला तर संप हे स्वातंत्र्याच्या हक्काचंच दुसरं नाव आहे हे कबूल करावं लागेल. तुम्ही जर प्रत्येक मनुष्याला स्वातंत्र्याचा हक्क आहे असं कबूल करता तर प्रत्येक कामगाराला संप करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला कबूल केले पाहिजे. स्वातंत्र्याचा अधिकार हा दैविक अधिकार आहे
असं जर आपण कबूल करता तर मग संप करण्याचा प्रत्येक कामगाराचा अधिकार दैविक आहे हे तुम्हाला कबूल करावं लागेल. कामगारांचा संप हा कोणत्याही कायद्याने बेकायदेशीर ठरू शकत नाही. डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणाले, त्यांना पुन्हा उद्धृत करतो आहे, या बिलानं संप करणं हा गुन्हा ठरवून काँग्रेस सरकारने कामगारांवर गुलामगिरीच लादलेली आहे. माझ्या दृष्टीनं या बिलाला कामगारांचे नागरी स्वातंत्र्य हिरावून घेणारा कायदा हेच नाव जास्त शोभून दिसेल. डॉक्टर आंबेडकर पुढे म्हणतात, तडजोडीचे सर्व प्रयत्न संपेपर्यंत 2 महिनेच काय ती या कामगारांना या बिलानं संप करण्याची बंदी केलेली आहे. त्यानंतर त्यांना संप करण्याची पूर्णपणे मुभा आहे, अशी कित्येकांची या बिलाविषयी चुकीची समजूत असण्याचा संभव आहे. परंतु या बिलामध्ये काही कलमं अशी आहेत की ती अंमलात आणली तर कामगारांवर कायमचीच गुलामगिरी लादली जाईल आणि संप करणं कामगारांना कधी शक्य होणार नाही. कारण कालापव्यय करून संप लांबणीवर टाकण्याची पूर्ण तरतूद या बिलानं करून ठेवलेली आहे. आपल्या तडाखेबंद भाषणात पुढे ते म्हणाले, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, उद्याचा संप खरं म्हटलं असता संप नव्हेच. आज तरी आपलं भांडण हे मालकांजवळ नाही, मुंबई सरकारने दुराग्रहाने आणि मालकांना खुश करण्याच्या इराद्याने कामगारांची कत्तल करणारं हे बिल पास केलेलं आहे. असेंब्लीत ते पास झालंच, काउन्सिलात पास व्हायला वेळ लागणार नाही. त्याबद्दल आपली साऱ्या कामगार आणि साऱ्या मजूर वर्गाची नापसंती व्यक्त करण्यासाठी आपण उद्या 1 दिवसाचा सार्वत्रिक संप घडवून आणणार आहोत. या 1 दिवसाच्या शांततेनं पार पडणाऱ्या संपाच्या रूपानं कामगार आणि मजूर वर्गाच्या विराट शक्तीचं स्वरूप आपण जगाच्या निदर्शनास आणून देणार आहोत. 1938 सालच्या औद्योगिक तंटे विधेयकाच्या विरोधात सर्वसमावेशक संपामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी एकत्र आघाडीमध्ये कम्युनिस्टांशी सहकार्य करून कामगारांचं कल्याण साधलं. हे विधेयक रक्तलांछित, रक्तपिपासू आणि वाईट आहे असं त्यांनी म्हटलं आणि त्याच्या विरोधात सर्व शक्ती एकवटून लढा देणं हे मुख्य आव्हान होतं. कम्युनिस्टांच्या कटकारस्थानांपासून स्वतंत्र मजूर पक्षाला सुरक्षित ठेवून डॉक्टर आंबेडकरांनी ते आव्हान स्वीकारलं आणि तो संप यशस्वी केला. आणि म्हणूनच एक कामगार नेते म्हणून अख्ख्या देशभरामध्ये डॉक्टर आंबेडकरांना कामगार नेते म्हणून मान्यता त्यामुळे मिळाली. मित्रहो, आजचं हे सत्र आपण इथेच थांबूया. परंतु आपला निरोप घेण्यापूर्वी मी सांगू इच्छितो की ही भीमभाष्य ही ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा, ती सबस्क्राईब करा आणि ती शेअर करा. आपण भेटूया लवकरच. धन्यवाद. नमस्कार.